नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग. सर आज आपण चाललेलो आहोत मुंबई गोवा हायवे एक्सप्लोर करायला आणि गड किल्ला बघणार, एक धबधबा बघणार आहे आणि पूर्ण जर्नी एन्जॉय करा. तर चला आता आपण निघूया. आणि फर्स्ट टाइम आहे ना, मी कारने जातोय, बघू शकता आपण. फर्स्ट टाइम ड्राईव्ह करून चाललोय. माझ्यासोबत समीक्षा आहे, आई सुद्धा आहे. आता आम्ही जर्नी एन्जॉय करणार. थोडं काम आहे गावी, त्यानिमित्त आम्ही चाललोय. तर बघूया जर्नी कशी होते आणि सध्याची मुंबई गोवा हायवेची परिस्थिती काय आहे. कारण आता आपला गणेशोत्सव सुद्धा कोकणात जोरदार साजरा केला जातो. त्यासाठी आपण चाकरमानी सगळे मुंबईच्या कडून गावाच्या दिशेकडे जातो. त्यामुळे जर रस्ता बरोबर आहे की नाही ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही मुंबई गोवा हायवेने ड्राईव्ह करत जातोय. तर चला बघूया कसा आहे मुंबई गोवा हायवे आणि काय सध्याची स्थिती आहे ते. क्या बोला तूने? तर आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत पळसपे डीमार्ट, पळसपे फाटा या इथे. तर याच रस्त्यापासून तुम्हाला खड्ड्यांची खरी सुरुवात भेटेल. इथेच बरे मोठमोठे खड्डे आहेत आणि पुढे गेल्यावर अजून छोटे असे खड्डे आहेत. तर इथूनच तुमचा प्रवास जो आहे ना मुंबई गोवा हायवेचा, तो खड्ड्यामय रस्त्यावर, खड्ड्यामय महामार्गावर चालू होतो. आणि प्रचंड त्रास आहे, कारण इथून पुढे तर अजून बरेच खड्डे तुम्हाला बघायचे आहेत. कारण ही तर सुरुवात आहे आत्ताशी. इथून पुढे गेल्यावर अजून बरेच मोठमोठे खड्डे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील.
काही ठिकाणी बऱ्यापैकी रस्ता खूपच छान आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि खरंच खूपच छान आहे आणि डबल वेसुद्धा आहे. काही ठिकाणी तुम्हाला वन वेसुद्धा भेटेल. फक्त एवढीच एक काळजी घ्या की हा जेवढा रस्ता चांगला दिसतोय ना, तेवढाच जिकडे हा रस्ता संपेल तिकडे जो पॅच असेल ना क्रॉसिंगचा, तो पॅच खूपच घाण भेटेल, कारण त्याच्यात खड्डेच खड्डे असतील. त्याच्यामुळे जेव्हा पण असा रस्ता भेटेल ना, त्यावेळी जेवढं तुम्हाला कंट्रोलमध्ये गाडी चालवता येईल तेवढी कंट्रोलमध्ये गाडी चालवा, कारण एकदम स्पीडमध्ये गेलात आणि अचानक जो पॅच आला तर तिकडे गाडी अडकून बसण्याची पण शक्यता जास्त आहे.
आम्ही पोहोचलो होतो रोह्यापर्यंत आणि तब्बल 1 ते पाऊण तास थांबलोय ट्रॅफिक मध्ये. आजूबाजूला गाड्या बघू शकता, भरपूर ट्रॅफिक, तगडं ट्रॅफिक आहे. पाऊण ते 1 तास झाला आम्हाला थांबलोय. इकडे रोह्याच्या इकडे कुठच्या तरी एक ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक आहे. आणि इकडेच्या लोकल लोकांना विचारलं तर ॲज पर प्लॅन त्यांचा 8 वाजेपर्यंत खरं तर त्यांनी ब्रिज चालू करायला पाहिजे होता. तर बघू शकता इकडे आपली गाडी आणि लांबच लांब रांगा लागल्यात त्या ट्रकच्या आणि जवळपास इकडे भरपूर आणि पाऊस पण प्रचंड पडतोय, त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम होतोय. तुमचा चांगला रस्ता प्रवास संपतच नाही तोपर्यंत हे तुमच्या नशिबी पेवर ब्लॉक्स येतात. आता हे पेवर ब्लॉक्स यांनी महामार्गावर का ठेवले ते त्यांनाच माहिती. आता ह्या पेवर ब्लॉकचा प्रॉब्लेम असा झाला आहे ना की त्याच्या खालची जी माती होती ती पूर्णपणे खचली गेली. ते खचल्या गेल्यामुळे ना मध्येच इथे खड्डा, मध्येच एक साईडला खाली गेलेत आणि मध्येच एक साईडने ते वर आलेले आहेत. त्याच्यामुळे ना इथे गाडी चालवताना प्रॉपर बॅलन्स होत नाही आणि जर बाजूने तुमच्या एखादी गाडी जात असेल तर मग तुम्हाला गाडी चालवायला अजूनच प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम संपत नाही आहेत तोपर्यंत तुमचा या रस्त्याचा पॅच संपतो आणि मधीच मग परत हे होल वाले पॅचेस परत चालू होतात. बघू शकता 2 चांगल्या रस्त्याच्या मधला जो हा पॅसेज आहे ना तो संपूर्ण खड्ड्याने भरलेला आहे. आता गणपतीत आपला प्रवास कसा होणार ते त्या गणरायालाच माहिती.
जसं तुम्ही कोलाड, मानगाव, इंदापूर क्रॉस करून पुढे जाल ना, तुम्हाला रस्ता खूपच छान भेटेल. डबल लेन आहे आणि पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट आहे अगदी कशेडी टनलपर्यंत. कशेडी टनल आम्ही गेलो त्यावेळेला चालू होता, त्याच्यामुळे आम्हाला लवकर जायला भेटलं. आणि कशेडी टनल अवघ्या 3 मिनिटात तुम्ही क्रॉस करू शकता. ह्या ब्लॉगमध्ये बघू शकता पुढे तर कशेडी टनल आहेच आणि आम्ही ते फास्ट फॉरवर्ड नाही केलेलं आहे. एकदम ॲक्युरेट 3 मिनिटाला आम्ही जर टनलच्या बाहेर होतो. एवढा भारी टनल बनला आहे आणि त्याच्यामुळे ना आपला प्रवास पण सुखमय होतो आणि घाट रस्ता तुमचा वाचतो.
सो फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत खेडला आणि खेडमधील हे सुप्रसिद्ध मंदिर श्रीदेवी कालकाय देवीचं मंदिर भरणानाका खेड या इथे आहे आणि आपल्या मुंबई गोवा हायवेला हे लागूनच आहे. आम्ही कार घेऊन पहिल्यांदाच या मंदिरात गेलो आणि पहिल्यांदाच एवढी लॉंग ड्राईव्ह करत गेलो, त्यामुळे मंदिरात थांबलो, देवीचा आशीर्वाद घेतला, थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला पुन्हा एकदा स्टार्ट केली. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला खड्ड्यांचा महामार्ग आणि हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र. बाय.